हॅलो नमस्कार. उषाच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हाय मैत्रिणींनो, मी उषा. आज मी तुमच्यासाठी काहीतरी एक विशेष घेऊन आलेले आहे. तर विशेष म्हणजे काय माहिती आहे का, माझ्या प्रत्येक मैत्रिणींना असं वाटतं की मी यूट्यूबमध्ये आले आहे, पण यूट्यूबमध्ये आल्याच्यानंतर खूप काही प्रोसेस असतात त्या बऱ्याच माझ्या मैत्रिणींना माहिती नाही आहे. त्या प्रत्येकजण विचारतात की उषाताई तुम्ही काय केलात, कसं केलात वगैरे. तर माझ्या त्या मैत्रिणींसाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे. मला व्हिडिओ पर्सनली त्यांना काही गोष्टी सांगता येत नव्हत्या, त्यांच्यापर्यंत मला पोचता येत नव्हतं, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणींनी हा व्हिडिओ बघा. तुम्हाला जर यूट्यूबमधल्या प्लेलिस्ट लावता येत नाही आहेत, त्यासाठी मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, आपण आपली व्हिडिओची किंवा आपल्या लाईव्हची प्लेलिस्ट आपण कशा पद्धतीने लावायची त्या संदर्भात आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर खूप साऱ्या मैत्रिणी मला अशा विचारत होत्या की प्लेलिस्ट कसं बनवायचं आम्हाला माहिती नाही आहे, पुन्हा आपण YT कसं शोधायचं तो आम्हाला माहिती नाही आहे. तर अशा खूप प्रश्न आपल्या मैत्रिणींना पडलेले आहेत. नवीन यूट्यूबमध्ये आपण जेव्हा येतो त्यावेळेस अशा काही गोष्टी आपल्याला काहीच माहिती नसतात. यूट्यूबमधले फॉर्म्युले कुठले आहेत, यूट्यूबमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला काय काय केलं पाहिजे, काहीच आपल्या मैत्रिणींना माहीत नाही आहे. तर अशा काही माझ्या मैत्रिणींसाठी मला असं वाटलं की एखादा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवावा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर चला मैत्रिणींना, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण आपल्या व्हिडिओची आणि आपल्या लाईव्हची प्लेलिस्ट आपण कशी बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप अजिबात करायचं नाही आहे, तरच तुम्हाला कळणार. तो पूर्ण बनवल्याच्या नंतर तुम्हाला मला सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि तुम्हाला त्यातली माहिती कळाली की नाही ते. चला आता आपण प्लेलिस्ट कशी बनवायची ती पाहूया. यूट्यूबमध्ये प्लेलिस्ट कशी बनवायची. सर्वात पहिलं यूट्यूब ऑन करा. जसं की यूट्यूब ऑन होईल तसं प्रथम आपण प्रोफाईल ID मध्ये जायचं. प्रोफाईल ID मध्ये गेल्यावर तिथे तुम्हाला प्लेलिस्ट असं नाव दिसेल, त्याच्या बाजूला अधिक चिन्ह असेल, तिथे क्लिक करा. क्लिक झाल्यावर तुम्हाला टायटल असं लिहिलेलं दिसेल. आपण ते इथे टायटल लिहू शकतो. जसं की आपण रेसिपीचे व्हिडिओ बनवत असाल तर रेसिपीचे व्हिडिओज किंवा प्लेलिस्ट असं काही नाव तुम्ही देऊ शकतो. मी इथे तारीख टाकणार आहे, त्यासाठी मी टायटलवर क्लिक केलं आणि तारीख टाकून घेतली. त्यानंतर आपल्याला इथे व्हिडिओ पब्लिक करायचा आहे, त्यासाठी इथे प्रायव्हेट ऑप्शन इथे दिसत आहे, तिथे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर पब्लिक करायचं आहे. पब्लिक केल्याच्या नंतर क्रिएट या ऑप्शनमध्ये जायचं. इथे क्रिएट या ऑप्शनला क्लिक करायचं. झाल्याच्या नंतर एडिट व्हिडिओमध्ये जायचं. एडिट व्हिडिओमध्ये गेल्याच्या नंतर एडिट व्हिडिओला क्लिक करा. त्यानंतर बघा तुम्हाला इथे ऑप्शन येईल, इथे आपण आपल्या चॅनलचं नाव सर्च करायचं. सर्चिंगचं ऑप्शन येणार हे तुम्हाला. इथे मी माझ्या चॅनलचं नाव टाकून घेत आहे, उषाच रेसिपी. तर लगेच माझं ID नाव इथे शो केलं आहे बघा. आता मी तिथे क्लिक केल्याच्या नंतर बघा माझी ID इथे लगेच दिसत आहे. तशी तुमची ID इथे वर किंवा खाली दिसू शकते. ID क्लिक केल्याच्या नंतर मी आले माझ्या चॅनलवर. तर इथे व्हिडिओ, लाईव्ह, शॉर्ट व्हिडिओ असे ऑप्शन्स आलेले आहेत. तिथे माझ्या लाईव्हच्या ऑप्शनमध्ये मी क्लिक केलं, कारण मला लाईव्हची प्लेलिस्ट बनवायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे माझे सर्व लाईव्हचे व्हिडिओ आहेत. आता या व्हिडिओच्या बाजूला ना 3 डॉट आहे बघा. इथे तुम्ही बघू शकता बाजूला 3 डॉट आहेत. त्या 3 डॉटवर क्लिक करायचं. 3 डॉटला क्लिक केल्यानंतर सेव्ह प्लेलिस्ट असा ऑप्शन येतो, तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकताय टायटलवर आपण जे तारीख लिहिलेली होती ना, ती तारीख इथे तुम्हाला दिसत आहे. ह्या तारखेला क्लिक करायचं. नंतर लास्ट ऑप्शन आहे डनचं, तिथे डन करायचं. डन केल्यानंतर तुमची प्लेलिस्ट तयार झाली. त्याचप्रमाणे मी दुसरी पण प्लेलिस्ट करून दाखवते बघा. पुन्हा मी 3 डॉटवर गेली, तिथे सेव्ह टू प्लेलिस्ट म्हणून आलं. तिथे क्लिक केल्यावर जी तारीख टाकली होती त्या तारखेवर क्लिक केलं. डन ऑप्शन आलं, तिथे क्लिक केलं आणि आपली दुसरी पण प्लेलिस्ट तयार झाली. तर मैत्रिणींनो, तुम्ही अशाच पद्धतीने अनेक प्लेलिस्ट बनवू शकता. तुम्ही तुमच्या लाईव्हची प्लेलिस्ट बनवू शकता, तुम्ही तुमच्या व्हिडिओचीच प्लेलिस्ट बनवू शकता. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. थँक्यू. व्हिडिओ पूर्ण दाखवलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही प्लेलिस्ट बनवा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ,
जो मी तुमच्यासाठी बनवलेला होता, प्लेलिस्ट कशी तयार करायची, तर नक्कीच तुम्हाला हा यूजफुल ठरणार आहे. अशाच आपल्या अनेक मैत्रिणींबरोबर हा शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कळेल की प्लेलिस्ट कशी तयार करायची आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.